नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमस्कार. आज आपल्या प्लॉटला शेतकरी मित्र सोलापूरवरून आलेले आहेत पाहण्यासाठी. नमस्कार. नमस्कार. तर आपण यांची ओळख करून घेऊया. संदीप भारत पवार, गाव शिवणी, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर. आपण उत्तम पांढरे. हे सोलापूरचे मित्र आलेले आहेत आपले. एकमेकाच्या सल्ल्यानं विचारानं आपलं नियोजन चालू असते. ज्या ह्याला 150च्या मापात फळ आहे का, ही साईज बघा कशी साईज थोडं वाटत नाही. फळ 250-300 लोड आहे एका झाडावर. हाय हाय फुल लोडा झाडांना. साईज पण चांगली व्हायला लागली. अजून आपल्याला आता 1 जुलैला 5 महिने पूर्ण होतात बागाला. 1 फेब्रुवारी पाणी आहे. साधा बागवाय म्हणजे 6.5 ते 7 महिने लागतातच त्याला हार्वेस्टिंग आहे. साईज मात्र एक नंबर उचलली बरं. अजून उचलणार आहे सांगते. इथनं पुढे जरा ग्रीप धरते चांगली साईज. तेलकट वगैरे काय अजिबात नाही बिलकुल. तेलकटला त्याला प्रसार होऊन दिला नाही आपण. नाही आता ही 900 झाड आहे ती आपली. 5-6 झाडं आलतंय की तेलकट. भरपूर फळ आहे झाडांना. काय काय हे भरपूर आहे. 150 नाही ती म्हणते काय मग 250-300च्या प्लस जाईल फळ. 300 पर्यंत 250-300. एखाद्या झाडाला कमी असलं की काय मग साईज लगेच त्यानं धरली 200-250 झाली फळ. थोड्या खाली का होते का थोडा पिवळापणा जास्त होता. हा ठीक आहे. मग थोडा होता पिवळापणा जास्त. त्याला फेरसन जिंकचं एक स्प्रे घेतलाय. आता ड्रिपने सोडायचंय. कव्हर म्हणजे चालू आहे करायचं. आणि स्लरीचं काय केलंय 200 लिटर जागी 500 लिटर दिली सोडून झालं. लगेच झाडं फ्रेश होते. आता हे 6 वर्ष झालं. आता 5वा बहार. गेल्या वर्षी 750 ग्रॅम पोतर माल काढला ह्या प्लॉट मध्ये. 700-800 पोतू साईज गेली. 800 पर्यंत साईज होती मालाची. त्या मानाने साईज झाली का नाही बरी. साईज भरपूर व्हायला लागली. माला जरा आता लोड असल्यामुळे थोडस जरा थांबत जाणारच आहे. आता झाडापेक्षा संख्या लई जास्त झाली. आपलं निघेल आता 100 ग्रॅम पासून फळ आहे ती. आता 100 ग्रॅम बारकी आपली वाकडी तिकडे होती. थोडं आपलं काढून टाकलं आपण. आता ही कसं आता ही पहिली सेटिंग. हो सध्या चालूला 300-400 ग्रामची साईज आहे ती. आरामशीर 300 प्लस आहे. हो पहिलं सेटिंग आहे. पान कमी पण माल अजून 1 ते 1.5 महिन्यात हार्वेस्टिंगच्या आधी 15 दिवस पानं दिसणार नाही झाडाचं. नुसतं लाल भडक ह्याकडे बघितलं का ऑगस्ट मध्ये हार्वेस्टिंग चिटकवल्यावर 15 ऑगस्ट पर्यंत ऑगस्ट एंड पर्यंत 7 महिने लागते तुझ्याला. टोटल 6 महिन्यात म्हणतो माणूस पण कच्चा राहतोय मला. 6 महिने पूर्ण मॅच्युअर होत नाही. 6 महिने आधी काय सळ बी घेतला टाकून काल. म्हणजे असा वर टाकला आपण ट्रिपवर. पावसानं काय होतं जागेवर होऊन जाईल. बेसळला सिंगल सुपर फॉस्फेटिक वापरली. आणि पाऊस जरी झाला तरी ती बेड आपला मऊ राहावा भुसभुशीत. त्यामुळे सिंगल सुपर फॉस्फेटिक वापरली. सॉइल चार्जरचं कृषी अमृत आणि बोन मिल प्लस एवढा म्हणजे जैविक मधलं ऑर्गॅनिकच वापरले सगळे. रासायनिक ही 10-20 ही अजिबात नाही. अजिबात नाही. क्वालिटी निघली का साईज मी म्हणतो थोडी 100 ग्रॅम 50 ग्रॅम कमी राहू दे. क्वालिटीला 300-400 जरी साईज गेली आपली क्वालिटीला महत्व. तर रेट म्हणजे चांगलं आहे. एक्सपोर्ट मध्ये जाता येते. काय लोड मापात लोड आहे 25 ते 40 पर्यंत हाय फळ. 40 सरासरी 40 आहे. 150-100 ग्रॅमची साईज आहे आता. ग्लिचिंग आहे मालाला. ग्लिचिंग स्ट्रोक अजून किती फुगायला झाड किती आहे.
लांबी आहे. कळी निघतानाच लांब स्ट्रोकची निघली. लांब निघली. हा त्याच्यामुळे माल साईजला काय कमी पडणार नाही. धरोकांना करत धरली होती म्हणून झाडं थोडी बारकी यायची. हा 15 महिने काय ते झालतं झाडांना. हा हा धरून म्हणलं काय 3-4 टन जर निघला माल तर आपण त्याचा दोन्हीचा खर्च काढून निघतोय आरामात निघतोय तेवढा निघतोय साईज जर झाली का एक आरामशीर 5 टन माल निघाला. आरामात निघतोय. स्टोरेज पण चांगला आहे. झाड म्हणजे असं लोडनं किंवा ट्रेसनं एक सुद्धा अजून गेलं ना बरं आपलं तिकडे एवढा लोड आहे का नाही जळलं नाही झाड म्हणजे नाही नाही पूर्ण ऑर्गॅनिक मध्ये तुमचा भरोसा जास्त आहे. रासायनिक नसल्यामुळे ते झाड कशाला जाऊ शकतच नाही. झाड जर ऑर्गॅनिक आहे तुझी झाड जर 99% म्हणलं तर चालेल. जायचं म्हणलं की मागच्या महिन्यात गेलं लगेच कळतंय ते. तेवढ्या लोड 2-3 महिने झाली सेटिंग व्हायचे का प्रेडला झाडात कळते काय आहे. आता रोगाला समजा ही झालं का अटकाव म्हणा किंवा प्रतिकार शक्ती झाडाची जबरदस्त गेली पायाच मजबूत होते कुजवून टाकली प्रक्रिया. त्यात काय काय मिक्स आहे. त्यात आता शेणखत मळी हा लाकडाची राख बर आणि कोंबडी खत हे 4-5 आपलं ऑर्गॅनिक मटेरियल आणून कुजवून आता हे 2.5-3 महिने झालं आता आपण टाकलेलं आहे. बरं पुढल्या वर्षीचं 12चं नियोजन. हा आता आपलं हार्वेस्टिंग झालं 15 दिवसात भरूनच घेतलेली 10-15 मुळे बिळे एकच नंबर चालते. हो राखमुळं राखमुळे हे सगळं भेटते ना. शेणखत आहे सगळी त्याची प्रक्रिया पूर्ण पाक पुजून आता आपण नंबर तयार होतो. 5व्या-12ला 1 कॅरेट टाकलो होतं हा आणि ह्याला 10 किलो पडले म्हणजे 1 पाटीच पडले ह्याला फक्त. बरं बरं तरी तेवढ्यावर रिझल्ट जबरदस्त. हो आहे हे असला कुजल्याला जर 2 कॅरेटचा खात पडला काय का झाडाला बाकी तुम्हाला काय बघायची गरज नाही. मागणारच नाही झाड काय बाकी. हा आता ह्याची प्रक्रिया तुम्ही आधीच करून ठेवली ना सगळी. केएसबी पीएचबी काय सगळं सगळं बॅग 7 ते 8 नंबर बॅक्टेरिया वापरले. कधी म्हणजे डिपू कधी मारले 3 महिन्यापूर्वी मारलाय. 3 महिने झाला त्याला मार. एक 6 महिने लागते त्याला पूर्ण कुजायला. हा पुढल्या 12चं आधीच नियोजन आपण वापरतो प्रत्येक वापरतो कधी म्हणजे बागदार आहे टायमाला किंवा रेस्ट पिरियडला आणतोय टाकते. एक 4-6 महिने आधी आणून जर ठेवला समजा फायदा त्याचा टाकलेला फायदा आहे. आपल्या कारखान्याची राख आणली मळी आणली की आपलं कितीला किती टाकले तुम्ही तरी शेणखत किती आणि मळी किती राख किती. आता आपण हे 2 एकरासाठी 1 कॅरेट वापरणार पुढच्या वर्षी. बर एक 4 ट्रॉयला शेणखत आणले आपण. 4 ट्रॉल्या 2 ट्रॉयल्या मळी 2 ट्रॉयल्या राख हा आणि 200 गोण्या कोंबडी खताचे टाकले. बर बर ही किती एकराला बघता ही. त्याचा 2 एकराला 1 कॅरेट आपण टाकणार आहे. बर बर हार्वेस्टिंग झाल्यावर 1 आठवड्यावर 8 दिवसात त्याचं तीच टाकून घ्यायचं. नियोजन चांगलं तुमचं. जिथले तिथं असलं का मग अशा अडचणी येत नाही ते. आता बरेच शेतकऱ्याचं आता तेलकट काही जणांचं मागच्या थांबलं होतं 15 दिवसापूर्वी त्या वातावरणात आता अजून ऍक्टिव्ह झाले. तर आपल्यात काय नाही अजून. मागच्या 15 दिवसाखाली जी 5-6 झाडं फळं निघली 2-4 त्याच्यावर म्हणजे विशेष मिटलाय. आता का नाही एक सुद्धा फळ नाही. थोडंफार काय त्यात नाही एखादं कुठं झोपून राहिलेलं नाही पण त्या झाडाला एवढं निघत नाही किंवा आजूबाजूच्या झाडाला प्रसार अजिबात म्हणजे झालाच नाही. व्हायच्या आधीच तुम्ही त्याचं ती वाढायच्या आधीच त्याचं बरोबर हे केलं तुम्ही. तेलकटला कुठला अजून औषधच नाही ना. नाही विषय फक्त काय पोषणाचा ताकद पाहिजे त्याच्या अंगात म्हणजे मग ती किलर होऊन जाते. आताच साईज बघा ते काय लष्टर आलं. नुसत्या स्टंपवर माल आहे सध्या. काय साईज आहे बघा ती सध्या चालूला 200-250 ग्रॅम साईज आहे. आरामशीर 250 एक ही माल झेंड्यावर नाही पूर्ण स्टंपला सगळं काढलेलं आहे. काय नियोजन असेल बघा ह्यांचं एवढं डोकं लावलं असेल एवढं माल स्टंपला निघणं. नियोजन ही लय महत्वाचं आहे. नियोजन महत्वाचं. ह्यांच्यामुळं किती तर शेतकऱ्याला फायदा ह्यांनी करून दिलेला आहे. ऑर्गॅनिक वापरा हे जर त्यांचं व्हिडिओ बनवलेलं सगळं अंकुश पाटलाचं किंवा काय ताक अंड्याचं असेल किंवा आपल्या जर देशी गायच्या झाडापासून बनवलेलं काय असेल किंवा ही शेणखत कुजवणं ही ह्यांची प्रक्रिया किती तर शेतकऱ्यांनी यांचं बघून तर निदान करावं. आता आज किती तर रासायनिक खतात भेसळयुक्त दुकानदार किती तर आता ती तुकाराम मुंडे आल्यामुळे दुकानदार सगळे पूर्ण घाबरून गेली. ती सगळं भेसळयुक्त गाव आल्यामुळे कोणी बंद केलंय कोणाचं सील केलंय. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऑर्गॅनिककडे कसं वळता येईल किंवा मागच्या अनुभवी शेतकऱ्यांचा अनुभव घेऊन त्यांनी
ही बनवलं तर आपली ही शेती टिकणार आहे, नाहीतर आपण जास्त दिवसाची शेती लवकरच रासायनिकमध्ये बाद करून काय उपयोगाचं नाही. जास्तीत जास्त सगळ्या शेतकऱ्यांनी ऑर्गॅनिककडे वळणं ही माझी अपेक्षा आहे. आणि ह्या शेतकऱ्याकडे मी 3 वर्ष झाले येतोय. आमचे बलराज भोसले सर ह्यांच्याकडे आधी ह्यांनी ठेवलेले होते. त्यांचं फेसबुकवर व्हिडिओ आल्यामुळे मी ह्यांच्याकडे जास्त संपर्क करून ह्यांच्याकडे माहिती भरपूर घेतली. आज माझा सध्या एकट्याचा प्लॉट आहे शिवणी आपल्या गावामध्ये, तालुका उत्तर सोलापूर आहे. तिथून मी यांच्याकडे 80 किलोमीटरवर माहिती घेण्यासाठी खास येतोय. जर 2 महिन्याला 1 महिन्याला आम्ही इकडं चक्कर असते आमची यांच्या बागाला व्हिजिट देण्यासाठी. तर आपण जी माहिती देतो त्यात काय तुम्हाला वाटतं बाबा काय फुगवून सांगतोय काय आगाव सांगतोय काय नाही, हाही ती रिअल ही शेतकरी आमचा साधा सोपा एक नंबर. आम्हाला अर्ध्या रातच्याला केव्हा बी फोन करू द्या, हाही क्लिअर आपली माहिती व्यवस्थित यांनी आपल्याला शेड्यूल चांगला पोहोचवलाय. आणि आज माल माझा सध्या 7 महिने घ्यायच्या ठिकाणी 6 महिन्यात माझा आज माल पूर्ण हार्वेस्टिंगला 4 ते 5 दिवसाचा हार्वेस्टिंगला येतोय. यांच्यामुळे मला एवढा फायदा झाला की खर्चात बचत झाली. आणि त्यात विशेष म्हणजे रासायनिक अजिबात कसलंच मी वापरलेलं नाही. 90 ते 80% पूर्ण ऑर्गॅनिकवर बाग आहे आपली सध्या. यांच्यामुळं आपण जसं सर्व शेतकऱ्यांनी कोणाचा एकामेकाचा सल्ला घेऊन आपली व्यवस्थित बागाचं नियोजन करा. का तर आतापर्यंत औषधाचा खताचा खर्च भरपूर वाढलेला आहे. भेसळयुक्त चालू आहे. सगळ्यांनी ऑर्गॅनिककडे वळलं तर 1 नंबर शेती टिकल. आणि जास्तीत जास्त वर्ष ती पण आपण टिकल. नाहीतर रासायनिकनं जास्त वर्ष आपले टिकण्याचे आयुष्य संपण्यात ह्यातच जाणार आहे. सगळ्यांनी आपल्या सर्व शेतकऱ्यांनी ऑर्गॅनिककडे वळा आणि आपल्या ह्या शेतकऱ्यांचं सर्वांनी मार्गदर्शन आवश्यक घ्या. आज ह्यांच्यामुळे आमच्या एक पाहुण्या तांबोळे तालुका मावळ ह्यांच्यामुळे आज त्या शेतकऱ्याला 140 रुपयानं माल मागितलेला. आज ह्यांच्यामुळे आपल्याला त्यांना 45 रुपये किलो माग रेट वाढून मिळाला. आज एवढा यांचा फायदा त्या शेतकऱ्याला झाला. 4-5 लाख रुपये वाढवून झाले 140 माल द्यायच्या ठिकाणी. आज ह्यांचं अजून नियोजन दुसऱ्या एका शेतकऱ्याने बीडच्या नियोजन केलं त्यांनी. ह्यांचं सर्व सोल्युशन घेऊन व्यवस्थित माहिती वापरून खातं वापरून आज त्यांचं किती तर ह्याच्यानं पैसे त्यांनी कमवून मोकळे झाले कमी दिवसात. डाळिंबाची 192 रुपयानं शेतकरी मित्रांनो आष्टीच्या शेतकरी मित्राचा माल हार्वेस्टिंग झालेला आहे. तर आपण त्यांना जे मार्गदर्शन सांगितलं जे आपण करतोय तेच आपण सांगितलेलं आहे. कारण आजकाल खरी माहिती कोण देत नाही. शेतकरी सुद्धा जे आज फवारले औषध ती स्प्रे घ्यायच्या आधी ते प्रोडक्ट जाळून टाकतो का तर शेजाऱ्याला कळू नये म्हणून. तर आपलं तसं नाही. आपलं चांगलं होतंय. आपल्या बरोबर 2-4 शेतकऱ्या जरी चांगलं झालं तरी आपण आपलं त्यात समाधान आहे. पूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आपले बी असेच एकमेकांसोबत चर्चा करून शेती सुधारू.